निरंजन अलख निरंजन ओम अलख निरंजन। बोल मैनावती, कशाला बोलवलं आहेस? काय सांगायचंय मला? सांगणार आहे, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला माझ्याशी काहीच बोलायचे नाही का? ह्या क्षणी तुला काय सांगायचे आहे ते मला ऐकायचे आहे. म्हणजे मी तुम्हाला भेटायला बोलवले म्हणून तुम्ही आलात, नाहीतर माझ्याबद्दल तुम्ही कोणाला विचारलेही नसते. मैनावती, मला विलंब होतो आहे. तू सांग किंवा आपण नंतर बोलूयात. सांगते. माझी इच्छा आहे की तुम्ही राजवस्त्र परिधान करावीत आणि उत्तमोत्तम आभूषणे घालावीत. मैनावती, काय झालं? मी तर तुम्हाला अगदी सरळ, साधी आणि चांगली गोष्ट सांगितली. साधी आणि सरळ गोष्ट ही तुझ्यासाठी असेल, माझ्यासाठी नाही. ही भगवी वस्त्र आणि नाथ परंपरेतली आभूषण माझी खरी ओळख आहे. आणि ती ओळखच तू पुसून टाकायला निघालीस. होय, हा वेळ सोडून तुम्ही राजवस्त्रे परिधान करावीत हीच माझी इच्छा आहे. तुझी ही इच्छा पूर्ण होणार नाही मैनावती. हे माझे राज्य आहे. इथे जे मला हवे आहे ते मला साध्य करता येते. मैनावती, तुझ्या या राज्याच्या पलीकडेही एक ब्रह्मांड आहे, याची तुला कल्पना नाही. आणि ते वैकुंठापासून कैलासापर्यंत ते पाहून आलो आहे, हे ध्यानात असू दे. पण स्त्री राज्य तुम्ही प्रथमच पाहत आहात. मैनावती, तू तुझा हट्ट सोडून दे. नाथ संप्रदायातली वस्त्र आणि आभूषण माझ्या सोबतच राहणार. तो माझ्या देहाच्या स्वरूपाचा एक भाग आहे. सहस्त्र कमलदलाची एक एक पाकळी उघडत जो गाभा दिसतो तसेच मनाचे असते ना. खोल तळाशी मनाच्या पलीकडे असलेले तत्व महत्वाचे की बाह्य रूप महत्वाचे? मैनावती, तू ज्ञानी आहेस हे मला ठाऊक आहे. तुला अध्यात्माची समज आणि माहिती आहे हेही मला ठाऊक आहे. परंतु तुझ्या राजवस्त्रांसाठी मी ही भगवी वस्त्र टाकून देणार नाही. तुला काय म्हणायचे आहे ते मला समजते आहे आणि मी तुला स्पष्ट नकारही दिला आहे.
ह्यानंतर नाथ परंपरेच्या वाटेला तू जाऊ नकोस, नाहीतर माझ्या रागाला तुला सामोरं जावं लागेल. मी स्त्री राज्यात जरी असलो तरी सूक्ष्म देहाने ह्या सृष्टीच्या कल्याणाचे कार्य मी करत राहील. लतिका, झाली का सगळी तयारी? हो माई. हे बघ, राजवाड्यात आज काहीतरी घडणार आहे. शक्यतो चांगलंच होईल. म्हणजे मला समजलं नाही. म्हणजे असंही होईल की मैनावती देवी आणि श्रीनाथ एकत्र जेवायला बसतील? अन्न गरम वाढता येईल असं बघा. हो माई, तुम्ही फक्त मला सांगा, मी सगळं अन्न चुलीवर ठेवेन. माई, श्रीनाथ आणि देवींमध्ये भांडणं सुरू आहेत वाटतं. अरे देवा, तुला कोणी सांगितलं? मी चालले होते ना तेव्हा मला ऐकू आलं. दोघेही खूप मोठ्याने भांडत होते. माई, आता काय करायचं? आपण काही करू शकू असं मला वाटत नाही. जोपर्यंत श्रीनाथ मैनावती देवींच्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहील. पण मग मी आता काय करू? एवढा सगळा स्वयंपाक केलाय, त्याचं काय करायचं? आधी आम्ही राजवाड्यात बघून येतो, काय झाले ते तरी कळेल. लतिका, आम्ही आलोच. मी काय करू? तू थांब इथेच. नाही, मी येते तुमच्यासोबत. बरं, चल चल चल. देवी, काय झालं? श्रीनाथ असे वागतील याची कल्पना मला होतीच, आणि ते तसेच वागले. देवी, क्षमा असावी. पण असे काय घडले आहे? बाहेर आवाज येत होता. श्री मच्छिंद्रनाथ रागावले आहेत का? रागावू मी पण शकते, परंतु अद्याप मी संयम सोडलेला नाही. देवी, परंतु असं काय घडलं? मैनावती देवींना सांगायचं नसेल तर तुम्ही का आग्रह करत आहात? राहू दे चंद्रिका, सगळ्यांना समजायला हवं. देवी, क्षमा असावी. आपण नाही सांगितले तरी चालेल. देवी, आम्हाला आपली काळजी वाटली म्हणून विचारले. श्रीनाथांना मी राजवस्त्र परिधान करायचे सांगितले म्हणून त्यांना राग आला. खरं तर त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारायला हवा होता. ते स्त्री राज्यातही राहणार आणि संन्यस्तही राहणार, या दोन गोष्टी कशा साध्य होणार?
त्यांना स्त्री राज्यात का बोलावले आहे हे सांगण्याची वेळ आली आहे. ते त्यांना ठाऊक असणारच, पण ते सहजासहजी बदलणार नाहीत. आपण शांत व्हा, यावर निश्चित काहीतरी मार्ग काढू. देवी, पाकगृहात पुन्हा भोजन तयार आहे. मी तर कालपासून अन्नही ग्रहण केलेलं नाही. देवी, आपण आणि श्री मच्छिंद्रनाथ एकत्र भोजन घ्याल याची मी खात्री देते तुम्हाला. परंतु हे कसं होणार? ते मी पाहते. तोपर्यंत आपण देवी आणि श्री मच्छिंद्रनाथ यांच्या भोजनाची व्यवस्था करा. मैनावती, आता मला वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. साक्षात श्री दत्त महाराज आणि श्री महादेव सद्गुरू म्हणून लाभलेले असताना देखील मला ह्या स्त्री राज्यात काय यावे लागले? पहिल्यांदा मला असे वाटले की ही माझी परीक्षा असावी, परंतु ही परीक्षा नाही. ह्या मागे काहीतरी अर्थ दडला आहे. तुझी माझी भेट होण्यामागे काहीतरी कारण आहे, आणि ही केवळ भेट नव्हे तर तुझ्याशी संग व्हावा असे नियतीचे नियोजन दिसते आहे. परंतु हे सगळे का आहे ह्याचे उत्तर जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. देवी, एक सांगायचं होतं. क्षमा असावी. आपल्या समोर हे कोणी स्पष्ट बोलणार नाही म्हणून मला बोलावं लागते. जे आहे ते स्पष्ट सांग. माही, तू आता काही बोलू नकोस. देवी आधीच रागावल्या आहेत. वेळ महत्वाची आहे. उशीर करून चालणार नाही. आणि हे असंच सुरू राहिलं तर काहीतरी अनर्थ व्हायचा. मला राग येईल असं काही सांगू नकोस. देवी, राग आला तर आपण मला शिक्षा करावी. देवी, मला असं वाटतं आपण आणि चंद्रिका मिळून काही निर्णय घेतला आहे आणि त्याप्रमाणे श्री मच्छिंद्रनाथांची आपण वागत आहात. माई, तू जास्त बोलतीयस. देवी, परंतु ह्याने वातावरण अजून बिघडेल. माई, तू थांब. मला बोलू दे. देवी, मच्छिंद्रनाथ यांना आग्रह करून ते तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागणार नाही. मग असं काय केलं म्हणजे ते माझ्या अपेक्षेप्रमाणे वागतील?
देवी, त्यांना अजून वेळ द्यायला हवा आणि तुम्ही त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलायला हवं. ते मी बोलत आलेच आहे. तसं नव्हे देवी, श्री हनुमंतराय इथून गेले आहेत आणि त्यांच्याऐवजी श्री मच्छिंद्रनाथ इथे आले. त्यांनी तुमच्या सोबत राहणे हेच ठरलेले आहे. त्यांना हे समजावून सांगावं लागेल. मलाही तसेच वाटते. तुमच्यात आणि त्यांच्यात अधिकाधिक बोलणे व्हायला हवे. तसाही चंद्रिकेवर तुमचा राग आहेच. तसं नाही देवी. चंद्रिका जर श्रीनाथांना भोजनाला घेऊन आली तर ते तात्पुरतं असेल. पुढच्या दृष्टीने तुम्ही त्यांच्याशी अधिकाराने नाही तर प्रेमाने बोलावं असं मला वाटतं. हे श्रीनाथ, तुम्ही भोजनासाठी याल यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. मैनावती देवींनी ज्या विश्वासाने हे काम माझ्यावर सोपवले आहे ते मी पूर्ण करणारच. दुर्गा, तू कुठे फिरते आहेस? आज भोजनाचा कार्यक्रम आहे, तू मदतीसाठी गेली नाहीस? सगळे पदार्थ तयार झाले आहे असं ऐकलं म्हणून पाकगृहाकडेच निघाली आहे. पण तू कुठे जात आहे? मी श्री मच्छिंद्रनाथांकडे जात आहे. पण कशासाठी? किती प्रश्न विचारतेस दुर्गा? मी सहजच विचारलं. देवींचा आदेश आहे म्हणून मी श्री मच्छिंद्रनाथांना भोजनासाठी बोलावणं करायला जात आहे. मी पण येऊ का? राजवाड्यातल्या कामात तू का लक्ष घालतेस? तुला बरोबर घेऊन जायची अनुमती नाही. पण मला येऊ दे ना. तुला घेऊन गेले आणि तुला काही समजलं तर सगळीकडे सांगत बसशील. पण मी कोणाला काही सांगणार नाही. मला येऊ दे ना. श्री मच्छिंद्रनाथ बोलतात ते ऐकायला मला फार आवडतं. बरं बाई, चल माझ्या बरोबर. परंतु देवीने स्वतः निमंत्रण दिले होते तरी ते आले नाही. बरं मग तू बोलावणं केल्यावरती ते येतील. मी काय करते ते तू पाहशीलच. श्री मच्छिंद्रनाथ भोजनासाठी येतीलच. मग तर मी येणारच. चल. हे गुरुवर, हे श्री महादेव, मी स्त्री राज्यात येण्याचा निर्णय घेतला, परंतु मला इथे आल्यावर अधिक जाणवते आहे की इथे राहणे माझ्यासाठी सोपे नाही. माझा तपोभंग होणार नाही याची मला खात्री आहे. परंतु मैनावतीला माझ्यामुळे दुःख होते आहे हेही मला पटत नाही. कारण आजवर मी काळजी घेतली आहे की माझ्याकडून कोणालाही दुःख होणार नाही. मला इथे शांतता नाही गुरुवर. मी आत येऊ का गुरुवर? यावे.
काय ग दुर्गा, तू काही शिकते आहेस की नाही? की या राजवाड्यात नुसती इकडून तिकडे फिरतेसच? आमची गुरुमाता आहे ना, त्या मला शिकवतात. हे शिकण्याचंच वय आहे. असो, आपण दोघींनी काय येणं केलं चंद्रिका? यांना तुझं नावही ठाऊक आहे. हे गुरुवर, आपण योगियांचे योगी आहात. आपण सर्व जाणता हे ठाऊक आहे मला. काय काम आहे? हे गुरुवर, आम्ही सर्वांनी मिळून पाकगृहात आपल्यासाठी भोजन तयार केले आहे. परंतु आपण भोजन केले नाही. आपण भोजन केले नाही म्हणून मैनावती देवींनी देखील भोजन केले नाहीये. खरं तर सकाळपासून त्यांनी अन्नाला स्पर्श देखील केला नाही. परंतु मैनावतीने असे करण्याचे कारण नाही. अन्नाचा असा अपमान तिने करू नये. होय गुरुवर, पण अशानं त्यांची प्रकृती खालावत जाईल. ह्यात मी काय करावे अशी अपेक्षा आहे तुझी? मैनावती या राज्याच्या साम्राज्ञी आहे आणि आम्हाला त्यांची खूप काळजी वाटते. त्यांना संदेश द्या की त्यांनी भोजन करून घ्यावे. गुरुवर, आम्ही अनेक पद्धतीने त्यांना समजावून सांगितले, पण ते ऐकायला तयारच नाही. हो ना दुर्गा? होय गुरुवर, त्यांचा उपवास सुरू आहे, त्यामुळे राजवाड्यात कोणीही जेवले नाही. आपल्या दोघांसाठी भोजनाची व्यवस्था केली आहे. माझी विनंती आहे, आपण कृपया भोजन कक्षात यावे. मैनावती देवी तिथे प्रतीक्षा करत आहे. परंतु मी असे परान्न घेत नाही. मैनावती देवी आपले भक्त देखील आहे. आपण त्यांच्यावर कृपा करावी आणि भोजनासाठी यावे अशी मी आपल्याला प्रार्थना करते. आपण येत आहात ना गुरुवर? नाही बाळा, मला माझा नियम मोडता येणार नाही. तरीही आपण विचार करावा. आज्ञा असा. देवी, भोजनाची सगळी तयारी झाली. आपण इथे बसावे, श्रीनाथ तिथे बसतील. देवी, सगळे पदार्थ तयार करत असताना मी स्वतः लक्ष दिले आहे. होय,
देवी, आपण 2 दिवस अन्न ग्रहण न केल्याने अशक्त दिसताय, तेव्हा इथे बसावं. देवी, तरीही श्रीनाथ भोजनास येणार म्हणून आपल्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नाहीये. होय, पण देवी, श्रीनाथ येईपर्यंत आपण पाणी ग्रहण करावं. नाही, श्रीनाथ येतीलच इतक्यात. देवी, क्षमा असावी, पण श्रीनाथ भोजनास नक्की येतील ना? माई, श्रीनाथ याआधी भोजनास आले नाही, याचा अर्थ असा नाही की ते आत्ता भोजनास येणार नाही. हो ना, श्रीनाथ नक्की जेवायला येतील. चंद्रिका आणि दुर्गा दोघी जणी गेल्या आहेत. चंद्रिका गेली आहे याचा अर्थ काम निश्चितच होणार. तिला खात्री आहे म्हणूनच तर ती नाथांना बोलवायला गेली आहे ना. हो. लतिका, भोजनातले सगळे पदार्थ उत्तम झाले आहेत ना? त्यात काही उणीव तर राहिली नाही ना? नाही देवी, सगळे पदार्थ उत्तम तयार झाले आहेत. कसलीच उणीव नाही, काळजी नसावी. चंद्रिका, काय झाले? तुझा चेहरा असा पडलाय का? चंद्रिका, अगं बोल ना, काय झालं ते सांग. क्षमा असावी देवी. श्रीनाथ भोजनासाठी इथं येतील याची मला खात्री होती, परंतु नाथांनी इथं येण्यास नकार दिला. हे असे होणार हे मला अपेक्षित होतेच. परंतु श्रीनाथ भोजनाला येणार नाही तोपर्यंत अन्नाचा कणही मी ग्रहण करणार नाही.